मी माईक घेऊन खाली येऊ का? करणारे सांगा, खाणारे नका सांगू. स्वयंपाक करायला किती तास लागतो? किमान 1 तास. या 1 तासामध्ये मला इमानदारीनं सांगा, तुमच्या हाताला कामी, बरोबर आहे, भाजी चिरायची, कणिक भिजवायची, चपाती लाटायची. तुमच्या पायाला कामी, इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय. तुमच्या डोळ्याला कामी, भाजी शिजली की नाही पाहिजे, चपाती भाजली की नाही पाहिजे, चहा उकळला की नाही पाहिजे. तुमच्या कानाला कामी, शिट्ट्या ऐकायच्या म्हणजे कुकरच्या. नाकाला कामी, काही जळालं तर नाही ना वास घ्यायचं. कायला वासावरून कळतं भाजला बरं का घरा. चपातीमध्ये मीठ कमी, भाजी शिजली ते तिच्या उकडी, तिच्या वासावरून कळतं भाजीत मीठ कमी आहे बरं का. नाक काम करतं. नाक इतकं डेंजर आहे पा. कांदा कापताना वास नाक घेतं पण पाणी डोळ्याला येतं. इतकं डेंजर नाक आहे. स्वयंपाक करताना तुमच्या सगळ्या इंद्रियाला काम आहे. मला इमानदारीने सांगायचं, तुमच्या तोंडाला काही काम आहे का? पण स्वयंपाक होईपर्यंत तुम्ही गप बसतात का? पाप्या, तुला पाप्या म्हणायले, पाप्या येतो का कसा तुला आणतो ह्या बापाला संगत चिरीत असते. ती गप बसतच नाही बिचारी. स्वयंपाक होईपर्यंत व्यर्थ बडबड करू नका. तुम्ही बोललेले संस्कार अन्नात उतरत असतात आणि खाण्याची बुद्धी तशी होत असते. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आजपासून तुमच्या तोंडाला मी काम लाविते. करणार का? करणार का? ताट बसा एकदा. तुमचा स्वयंपाक मी करीते, तुम्ही तोंडाने फक्त रामकृष्ण हरी म्हणायचा. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत 1 तासात 5000 जप होतो. केला तर 2.5 तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये 2,500 होतो. त्याच्यापेक्षा खेळत मिळत करा. 1000 तर होईल, 500, 100 सुद्धा गरजेचं. म्हणायला येईल तेव्हा म्हणा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. स्वयंपाक घरात गेले का रामकृष्ण हरीपासून स्वयंपाक सुरुवात करायची. मी एक वस्तू घेत्या, तुम्ही मोठ्याने म्हणायचं रामकृष्ण हरी. काय म्हणायचं? मोठ्याने म्हणा. करणारे बी म्हणा, खाणारे बी म्हणा. काय म्हणायचं? काय म्हणायचं? किचन मध्ये गेल्या, डबा घेतला, पीठ परातीत ओतलं, मीठ टाकलं, पाठीमागचे झाडाचे खालचे खुर्चीवर बसलेले म्हणा. कणिक भिजवली, गोळा केला, तेल लावलं, चपाती लाटली, तव्यावर टाकली, खालीवर केली म्हणा. काय दुर्डीत घातली, दुसरी लाटली, कढई मांडली, भाजीला फोडणी, ताट वाढलं, नवऱ्या पुढे ठेवलं, नवऱ्याने खाल्लं. काय म्हणायचं? किती दिवस? 9 दिवस तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. 10व्या दिवशी मला आत्मविश्वासाने फोन करा.